नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5000 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5000 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार। या परिणामामुळे काय 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5000 पार। या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो मागच्या 4 ते 5 दिवसात सुधारला आहे आणि बाजार भाव पातळी जी $11.25 प्रति बुशेलच्या आसपास होती, ही बाजार भाव पातळी आता वाढून $11.75 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचली आहे। कुठेतरी याचा सकारात्मक परिणाम होणार। शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनच्या बाजार भावात ही सुधारणा कायम दिसणार। या सुधारणेमध्ये सोयाबीनची बाजार भाव पातळी आपल्याला 31 मे पर्यंत 100% आंतरराष्ट्रीय बाजारात $12.5 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचताना दिसणार आणि या सर्वांचा फायदा आपल्याला देशांतर्गत सोयाबीनच्या भावामध्ये होणार आणि याच्यामुळे 31 मे पर्यंत 100% सोयाबीनचा भाव देशांतर्गत बाजारात वाढणार। पण आता मग प्रश्न काय उरतो की 31 मे पर्यंत भाव वाढणार, मग 31 मे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5000 पार। तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ही या ठिकाणी 100% वाढणार। या वाढीमध्ये आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे देशामध्ये मे महिन्यात सोयाबीनची विक्री घटणार। घटणारी ही सोयाबीनची विक्री सोयाबीनच्या भावाला आधार देणार आणि या आधारामुळे आपल्याला सोयाबीनचा भाव हा 100% या ठिकाणी मे महिन्यात वाढताना दिसणार आहे। आता या वाढीचा जर विचार केला
तर या वाढीमध्ये सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे, ही बाजारभाव पातळी सध्या जी 4200 ते 4600 च्या दरम्यान आहे, ही बाजारभाव पातळी सुधारून वधारून वाढून या ठिकाणी आपल्याला 100% 4800 पर्यंत येताना दिसणार आहे। परंतु लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला 31 मे पर्यंत सोयाबीनचा भाव पाचार जाण्याची शक्यता मात्र अजिबात दिसत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की जून महिन्यात तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा सोयाबीनची विक्री वाढणार, कारण पेरणीसाठी आपल्याला पैशाची आवश्यकता असते आणि म्हणून सोयाबीनचा बाजारभाव घसरणार। यामुळे मे महिन्यात तुम्हाला सोयाबीनची बाजारभाव पातळी वाढताना दिसणार। भलेही पाचार नाही झाली तरी 4600 च्या पुढे आली की तिथं 50% सोयाबीन विका आणि 4800 चा भाव उरलेलं 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी 100% फायदा। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व माझी शेती। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।